नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस आहे आणि आदल्या दिवशी मी स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते. तर तोच व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर केला आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल. खूप प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये, त्यामुळे मी प्रत्येक वेळी याच मंदिरामध्ये जाते. शक्यतो मी केंद्रामध्ये जास्त जात नाही. मंदिरामध्ये मला खूप प्रसन्न आणि छान शांत वाटतं, तर इथेच मी जात असते. तर गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करत असतो तेव्हा काही नियम असतात जे गुरुचरित्र पारायणामध्ये आपल्याला पाळलेच गेले पाहिजे. आता यामध्ये हा भाग वेगळा आहे की ज्यांना खूपच त्रास होत आहे, जे आजारी आहे, जे वृद्ध आहेत, त्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण तेवढे तंतोतंत नियम त्यांना पाळता येत नाही. तर त्यांनी थोडेफार नियम पाळून जरी गुरुचरित्र पारायण केलं तरी काही हरकत नाही. पण जे गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला जे नियम दिलेले आहेत ते नियम तर आपण पाळलेच गेले पाहिजे. जर आपण सहज ते नियम पाळू शकत असलो तरी पाळण्यास काय हरकत आहे. तर तेच नियम कोणते आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर गुरुचरित्राला एक दिवस बसण्या अगोदर आपल्याला 4 श्वान म्हणजे 4 कुत्रे आणि 1 गाय यांना नैवेद्यरूपी पोळी आपल्याला द्यायची आहे. 7 दिवस कडक ब्रह्मचर्य आपल्याला पाळायचं आहे. जमिनीवर चटई, सतरंजी यावर आपल्याला झोपायचं आहे. एक धान्य अन्न जेवण करायचं आहे, म्हणजे चपाती किंवा भाकरी किंवा भात या तिन्हीपैकी एकच आपल्याला 7 दिवस घ्यायचं आहे. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये. ते अन्न आपल्यासाठी परान्न असतं. कोणाच्याही घरी जाऊ नये. तर 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष ठेवू नका. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्री जास्त काळ बसता येत नाही. त्यामुळे त्यांनी इतर कोणत्याही सेवा या गुरुचरित्र पारायणामध्ये केल्या तर चालतील, पण त्यांनी गुरुचरित्र पारायण 7 महिन्याच्या पुढे करू नये. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास काही हरकत नाही, जे जास्त वेळ बसू शकत असतील तर. कांदा, लसूण वगैरे खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. त्यामुळे कांदा, लसूण हे तामसिक देखील मानलं जातं. तर त्यामुळे कांदा, लसूण खाऊ नये. शक्यतो पित्ताचा त्रास वाढणार नाही यासाठी आपल्याला कडधान्य, डाळ, द्विदल धान्य वर्ज्य करायचे आहेत. त्याबद्दल दूध, चपाती, हिरवी भाजी, पोळी. थोडक्यात म्हणजे काय, शास्त्र महत्त्वाचे, बाकीच्या गोष्टी आपल्यासाठी गौण आहेत. काळे वस्त्र किमान 7 दिवस तरी आपल्याला वर्ज्य केलं पाहिजे. काळे वस्त्र पारायणामध्ये घालू नये. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमायाचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र रोज घरी करावे. संध्याकाळी 7च्या नंतर तुम्ही विष्णू सहस्रनाम घरामध्ये म्हणा. एकच वेळा आपल्याला म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम. हे काही नियम आहेत जे आपण गुरुचरित्र पारायणामध्ये पाळले पाहिजेत. पायामध्ये चामड्याचे चप्पल न वापरता रबरी चप्पल वगैरे तुम्ही वापरू शकता. चामड्याचे चप्पल तुम्ही वापरू नका. तर गुरुचरित्र पारायण आपल्याला काय शिकवतं? प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो. प्रत्येक अध्यायामधून आपल्याला काही ना काहीतरी बोध मिळत असतो. गुरुचरित्र वाचणे म्हणजे फक्त वाचन करणं 7 दिवस आणि परत सगळं विसरून जाणं असं नाही. तर त्यामधून आपण घडलं पाहिजे. गुरुचरित्र वाचतोय तर आपण पण त्यामधून घडलो पाहिजे. तर एक अध्याय मी तुम्हाला गुरुचरित्रातील त्याची कथा मी सांगणार आहे. 50वा अध्याय आहे तो. जेव्हा आपलेच हात सोडतात तेव्हा श्री गुरु हात धरतात, हे आपल्याला या अध्यायामधून शिकायला मिळतं. तर कधी कधी आयुष्य इतकं कठोर होतं की आपल्याच माणसांनी आपल्याला सोडून दिल्यासारखं वाटतं आणि आपण पूर्णपणे एकटे पडलो आहोत असं भासू लागतं. पण नेमक्या त्या क्षणी जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच श्री गुरूंची कृपा सुरू होते. गुरुचरित्रातील 50व्या अध्यायातील हा प्रसंग केवळ कथा नाही तर विश्वासाचा एक दीपक आहे. दशार्ण नावाचा राजा वज्रबाहू आणि त्याची राणी सुमती, सुख, वैभव, सन्मान सगळं काही होतं. पण नियतीने त्यांच्यासाठी एक भयंकर परीक्षा ठेवली होती. गर्भवती असताना सवतीच्या मस्तराने तिला विष दिलं. मृत्यू आला नाही, पण त्याहूनही भयंकर काहीतरी झालं. तिच्या संपूर्ण शरीरावर वेदनादायक फोड उठले. त्या असह्य वेदनातच तिने बाळाला जन्म दिला आणि जणू दुःखालाही मर्यादा नसावी म्हणून नवजात बाळालाही तेच दुःख भोगावं लागलं. आई आणि लेकरू दोघंही वेदनेने तडफडत होते. राजाने सर्व उपाय केले, वैद्य बोलावले, औषधं दिली, पण काहीच उपयोग झाला नाही. आणि शेवटी ज्या माणसाने साथ द्यायला हवी होती त्यानेच पाठ फिरवली. स्वतःच्या पत्नीला आणि लेकराला जंगलात सोडून देण्याचा निर्णय त्याने घेतला. त्या क्षणी सुमती फक्त एक राणी नव्हती, ती एक आई होती.
शरीराने जखमी, मनाने तुटलेली आणि हातात आजारी लेकरू घेऊन ती निर्जन अरण्यात भटकू लागली. ना अन्न, ना पाणी, ना आधार, फक्त वेदना आणि अश्रू. पण जिथे मानवी आधार संपतो तिथे दैवी आधार सुरू होतो. काही गुराख्यांनी तिला मार्ग दाखवला. एका गावात ती पोहोचली, जिथे एका दयाळू वेश्याने तिला आश्रय दिला. वाटलं आता कदाचित दुःख कमी होईल, पण नियती अजूनही शांत नव्हती. एक दिवस तिचा एकुलता एक मुलगा तिच्या डोळ्यासमोर मरण पावला. तो क्षण जिथे श्वास चालू असतो पण जगणं संपतं. सुमती जमिनीवर कोसळली. आक्रोश, हंबरडा, वेदना, जगण्याचा शेवट जणू तिच्या डोळ्यासमोर उभा होता. कोणाचंही सांत्वन तिला स्पर्श करत नव्हतं, कारण काही दुःख शब्दाच्या पलीकडेच असतात. आणि तेव्हाच जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथे श्रीगुरूंचा स्पर्श प्रकट होतो. महायोगी ऋषभ त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांनी तिला समजावलं, जन्म, मृत्यू, माया, प्रारब्ध. पण दुःखाने भरलेलं मन तत्त्वज्ञान ऐकत नाही. सुमतीची वेदना कमी झाली नाही आणि मग त्या योगीने शांतपणे भस्म घेतलं, मृत मुलाच्या अंगावर लावलं, त्याच्या मुखात टाकलं. क्षणभरासाठी सगळं थांबल्यासारखं झालं आणि पुढच्या क्षणी अविश्वसनीय घडलं. मृत मुलाने डोळे उघडले. जीवन परत आलं. आईचा आक्रोश आनंदात बदलला. आणि फक्त एवढंच नाही, त्या भस्माने आई मुलाचे सर्व रोगही नाहीसे झाले, फोड नाहीसे झाले. शरीराला तेज आलं. जणू मृत्यूच्या दारातून त्यांना नवजीवन मिळालं. हा केवळ चमत्कार नाही, हा संदेश आहे. ज्यावेळी पती सोडतो, समाज दूर जातो, शरीर साथ देत नाही आणि आशा संपते, त्यावेळीही श्री गुरु आपल्या सोबत असतात. ते कधी गुराख्यांच्या रूपात मार्ग दाखवतात, कधी दयाळू माणसांच्या रूपात आधार देतात आणि कधी स्वतः येऊन आपलं आयुष्य बदलून टाकतात. आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण एकटे नाही. कारण शेवटी जग आपल्याला सोडू शकतं, आपली माणसंही पाठ फिरवू शकतात, पण श्री गुरु कधीच सोडत नाही. ते शेवटच्या क्षणीही आपल्या मागे उभे असतात, आपल्याला पुन्हा उभं करण्यासाठी आणि अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी. तर गुरुचरित्रातील 50वा अध्याय आपल्याला ही एक शिकवण देऊन जातो की फक्त गुरुच आपली साथ देतात, बाकी कुणीही आपल्यासोबत नसतं. तर आपण जे काही शोधत असतो ना या जीवनामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर असं काहीही स्वामींकडे मागू नका. तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ते तर स्वामी तुम्हाला देणारच आहे. तर त्यामुळे निश्चिंतपणे फक्त स्वामींची सेवा करा, समाधानाने राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. तर अशा पद्धतीने स्वामींचं पारायणाची मांडणी झाली. जी काही सेवा होती ती सगळी स्वामींनी पूर्ण करून घेतली. आता संध्याकाळची तेवढी सेवा बाकी राहिलेली आहे. तर तुम्ही पारायणासाठी बसला आहात का? बसला असेल तर नक्की कमेंट करा. जर पारायण तुम्ही गुरुचरित्र करत नसाल तर दुसरी कोणतीही सेवा या 7 दिवसामध्ये करू शकता. स्वामीचरित्र सारामृत, तारक मंत्र किंवा संक्षिप्त गुरुचरित्र, गुरुलीलामृत वाचू शकता. श्रीपाद श्रीवल्लभ तुम्ही करू शकता. कोणतीही सेवा या 7 दिवसामध्ये करू शकता. काहीच नाही तर तुम्ही नामजप करू शकता. लिखित नामजपाची सेवा देखील तुम्ही करू शकता. केंद्रामध्ये देखील सप्ताह सुरू आहे, तर तिथे जाऊन देखील तुम्ही कोणती ना कोणती तरी सेवा करू शकता. तर अशा पद्धतीने या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त भरभरून तुम्ही सेवा करा. काहीच न करण्यापेक्षा थोडीशी जरी सेवा केली मनोभावे तर ती स्वामीपर्यंत पोहोचते. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.